नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवासला. एकनाथ शिंदेच्या पाठीशी आता भारतीय जनता पक्षातलं केंद्रातलं कुठलं नेतृत्व आहे की काय, परंतु देवाभाऊंची डायरेक्ट पंगा घ्यायला सुरुवात केली की काय असं दिसतंय. आत्ता त्याच्यावर विश्लेषण करायचं. हे का बोलतोय मी? जयंत पाटील, एक त्यांचा जो ईश्वरपूर तिथल्या नगराध्यक्षाचं जो प्रकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी ते नगरसेवक पद त्यांचं रद्द केलेलं होतं, त्याच्यावर अपील होतं, ते नगरविकास खात्याकडे होतं. म्हणजे महायुतीचा हा एक प्रकारचा झटका होता महाविकास आघाडीला, असंच राजकारणातनं बघितलं जात होतं. कारण नगराध्यक्ष आणि त्यांचे बंधू दोघांनी जे अतिक्रमण केलं होतं त्याला तो एक प्रकारचा झटका दिला जाता कलेक्टरने. कलेक्टर म्हणजे कोण? पालकमंत्र्याच्या अंडरच येतात ना. त्यांनी ते केलं म्हणजे याला राजकारण होतं. राजकारण होतं का नाही हे जाऊ द्या, पण आता राजकारण पेटलंय ना. आता एकनाथ शिंदे यांनी भूमिका अशी घेतली आहे की जयंत पाटलांनाच न्याय द्यायचा आहे आपण. तर जयंत पाटील मुख्यमंत्र्यांनाही भेटले ते आणि त्यांनाही भेटले ते. म्हणजे जयंत पाटील नॉमिनल मुख्यमंत्र्यांना भेटले ते असा अर्थ झाला. का तर ना आम्ही दोघांनाही भेटलो होतो असं सांगाल, पण खरं राजकारण आता वेगळं आहे. शरद पवार, एकनाथ शिंदे हे आतनं एकत्र आलेले दिसत आहेत. देवाभाऊंच्यावर डाव काढायचा असं राजकारण म्हणावं लागेल ना. कारण मुख्यमंत्री हे कधीही चंद्रकांत दादांच्या बाजूलाच असले पाहिजेत ना, पालकमंत्र्यांच्या. इथलं राजकारण आहे सांगली जिल्ह्याचं ते. आणि जयंत पाटलांना ताकद जर का एकनाथ शिंदे देत असतील तर काय म्हणायचं राजकारण? कारण अलीकडच्या ह्या काळात हे झुरळ आंदोलनातनं चंद्रकांत दादांच्या स्टेटमेंटवर सुद्धा शिरसाट उघड भूमिका घेतात की चंद्रकांत दादा चुकीचं बोलतात. हे बघा, म्हणजे हे घटक पक्ष आहे, परंतु त्याच्यातले एक मंत्री ते एकनाथ शिंदेचेच. म्हणजे त्यांनीही टीका करायला सुरुवात केली आहे. मग ह्याला भारतीय जनता पक्षामधलंच कुठनं आशीर्वाद आहेत का एकनाथ शिंदेना? देवाभाऊ नक्कीच नाराज झाले असणार आहे त्याच्यावरनं, हे दिसतंयच आता. म्हणजे तोंड उघडायला लागलेत आज घटक पक्षातली मंडळी. आज छगन भुजबळांनी पण तोंड उघडलेलं आहे महाजनांच्या विरोधामध्ये. नक्की चाललंय काय? भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वातूनच काही गडबड चालली आहे की काय, असा सुद्धा विचार नक्की होऊ शकतो. म्हणजे हे राजकारण आता कुठल्या थराला जाणार आहे? एकनाथ शिंदेनी मात्र देवाभाऊंची पंगा घेतलाय की काय या जयंत पाटलांच्या प्रकरणापासून? कारण जयंत पाटील नक्कीच जिंकले ना आत्ता. कारण त्यांनी तर कोर्टात सुद्धा जाऊ अशी भाषा त्यांच्या कार्यकर्त्यांची होती, पण काही गरजच बसली नाही. एकनाथ शिंदेचाच आशीर्वाद मिळाला त्यांना. आणि एकनाथ शिंदेना ते कसे भेटले, त्यांच्या गप्पा काय झाल्या त्या अजून बाहेर यायच्या आहेत. परंतु आता दिसतंय नंतर काही वेगळी मोठ बांधली जाते की काय? राष्ट्रवादी एकत्रीकरण परस्पर होऊन काहीतरी शरद पवार आणि हे असं मोठ बांधली जाते की काय? एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद द्यायचं, काही होऊ शकतं. मग त्याच्यासाठी ही ताकद सगळी एकनाथ शिंदे वाढवत आहेत. शरद पवारांना ताकद देऊन ते सुद्धा आपलेसे करायचे. शिवसेना उबाटातले तर आता फोडून खासदारही घेतलेत. अशी आपली ताकद वाढवत एकनाथ शिंदे स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व तयार करतात की काय? बघूया काय काय राजकारण होतंय. पण आत्ता नक्की जयंत पाटील जिंकले. जयंत पाटलांना एकनाथ शिंदेने ताकद दिली आणि देवाभाऊंना एक प्रकारे त्यांनी आव्हानच दिले म्हणावं लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.